समाज उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे हे कार्यकारी परिषद, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद आणि राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच तसेच राष्ट्रीय मान्यता मंडळ या तीनही शीर्षस्थ संस्थांचे अध्यक्ष आहेत। या विद्यापीठाशी त्यांचा विशेष जिव्हाळा आहे। मी त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतो। त्यांच्या शैक्षणिक कार्याचा तपशील खूप मोठा आहे। या प्रसंगी त्यांच्या जीवन प्रवासाची थोडक्यात माहिती देणे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं। प्राध्यापक सहस्रबुद्धे यांनी 1980 मध्ये कर्नाटक विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये BE प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळवलेला आहे। त्यानंतर 1982 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू येथून पदव्युत्तर पदवी मिळाली आणि 1979 मध्ये त्यांनी विद्यावाचस्पती प्राप्त केलेली आहे। त्यांनी IISc या संस्थेमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्य केलेले आहे। टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स मध्ये अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलेले आहे आणि नॉर्थ ईस्टर्न डिजिटल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इटानगर येथे अध्यापनाची सुरुवात केली। 1995 पासून ते IIT गुवाहाटीमध्ये योगदान देत आहेत आणि AICTE चे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतातील तांत्रिक शिक्षणात क्रांती पालक आणि समाज यांचे सहकार्य हेच त्याचे खरे शक्ती स्रोत आहेत। आपल्या विद्यापीठाने जागतिक क्यूएस मानांकनामध्ये 2025च्या 566 हे स्थान मिळवलेले आहे। देशाच्या सार्वजनिक विद्यापीठामध्ये दुसरे आणि महाराष्ट्रात पहिले स्थान पटकावलेले असून महाराष्ट्रातील ख्यातनाम संस्थेचा गौरव आपल्याला मिळालेला आहे। तसेच आउटलुक आयकेअर विद्यापीठ क्रमवारीत देशात तिसरे स्थान प्राप्त झालेले आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या NIRF 2025च्या रँकिंग मध्ये सार्वजनिक विद्यापीठामध्ये 11वे आणि एकूण विद्यापीठ गटामध्ये 56वे स्थान मिळवलेले आहे। ही आपल्या विद्यापीठाच्या गुणवत्ता, संशोधन, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक कार्याची दखल आहे। आपल्या विद्यापीठाने मागील वर्षभरात ज्या विविधांगी कामगिरी केली आहे त्या संदर्भात उल्लेखनीय घडामोडींचा संक्षिप्त अहवाल मी आपल्या समोर सादर करत आहे। या वर्षापासून विद्यापीठातील विभागाचे रँकिंगच्या दृष्टीने विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्क हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या उपक्रमाद्वारे विद्यापीठातील विभागांना मानांकन देण्यात येणार आहे। विद्यापीठाच्या विद्यावाणी रेडिओला भारत सरकारने लीड कम्युनिटी रेडिओ म्हणून प्रमाणित केलेले आहे। जागतिक महिला दिन विद्यापीठामार्फत विविध क्षेत्रात असलेल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटून महिला विकास विषयक उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तबगार महिलांचा गौरव सावित्रीबाई फुले सन्मान 2025 पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रातर्फे निर्मित केलेल्या कपल फॉर द एन्व्हायरमेंट या माहितीपटाला राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिलाँग येथे झालेल्या सोहळ्यात शासकीय संस्थांच्या श्रेणीत सर्वोत्तम शैक्षणिक कार्याचा पुरस्कार मिळालेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 76वा वर्धापन दिन 10 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला। विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्याचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून यंदा 21 जून रोजी वारकऱ्यांच्या सहवासात भक्ती योग हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे उद्घाटनाला आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आलेले होते आणि त्याचसोबत आपल्या पुणे शहरातील विविध पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अधिकारी त्यात सामील झालेले होते। हा वेगळा भक्ती योग आपण समाजापर्यंत पोहोचवलेला आहे। पर्यावरण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय भूविज्ञान ऑलिम्पियाड कार्यशाळा अत्यंत अभिमानास्पद आहे, ज्यामुळे 4 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये सहभाग घेता आला, त्याचे प्रतिनिधित्व करता आले आणि त्यामध्ये एका विद्यार्थ्याला सुवर्ण, एकाला रौप्य आणि एकाला कांस्य पदक मिळालेले आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमीच एक स्टेप पुढे असतं। त्यामध्ये आंतरराष्ट्रीयकरण, शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण या संदर्भामध्ये आपण रशियन भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी मिनेनिच पेडागॉगिकल युनिव्हर्सिटी रशिया यांच्यासोबत एक करार केलेला आहे। तसंच विद्यार्थी प्राध्यापक विनिमय संस्कृत संशोधन शिक्षण सहकार्यासाठी कानाजावा विद्यापीठ जपान बरोबर आपण एक करार केलेला आहे। तसेच निटोरी इंटरनॅशनल स्कॉलरशिप फाउंडेशन टोकियो तर्फे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹12 लाखाची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे। या करारामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य, शैक्षणिक उत्कृष्टता, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संधींना चालना मिळणार आहे। तसेच रुडेन विद्यापीठ जे
रशियात आहे त्यांच्यासोबतही आपण करार केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून आपल्या विद्यापीठातील 11 विद्यार्थी हे उन्हाळी शिबिरासाठी तिथे जाऊन आलेले आहेत. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांचं इंटरनॅशनलायझेशनच्या दृष्टीने आपण खूप प्रयत्न करत आहोत. आरोग्यशास्त्र विभागातील आयुष संशोधन केंद्राच्या वतीने 20 जुलै 2025 रोजी पंचभौतिक चिकित्सा या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय ज्ञान परंपरेच्या महत्वाच्या संकल्पनेचा आंतरशाखीय पद्धतीने अभ्यास वाढवण्यासाठी या परिषदेचा पुढील रिसर्चांना खूप उपयोग होईल. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 16 ते 27 जुलै 2025 दरम्यान जर्मनीमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ खेळांसाठी दर्शन गवळी, तेजस गड्डे, ऋषिकेश शेळके हे रोईंगसाठी, तसेच दर्शन पुजारी व विराज कुळवे बॅडमिंटन आणि वैष्णवी आडकर ही लॉन टेनिस साठी त्यांना भारतीय विद्यापीठ संघाचं प्रतिनिधित्व करायला गेले होते. त्यामध्ये वैष्णवी आडकर ही जागतिक विद्यापीठ खेळामध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला टेनिसपटू आहे. संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे 3 जून 2025 रोजी फ्युचर वॉर अँड वॉरफेअर या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संरक्षण सरसेनानी जनरल अनिल चौहान यांनी युद्धाच्या बदलत्या प्रतिमांना, तांत्रिक अडथळे आणि जागतिक सुरक्षेच्या बदलत्या स्वरूपावर सखोल मार्गदर्शन केले. त्याची पुढील पायरी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर 25 मध्ये इंडियाज डिफेन्स प्रोडक्शन अँड एक्सपोर्ट अचिव्हमेंट्स अँड चॅलेंजेस या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचे उद्घाटन माननीय रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह स्वतः येऊन इथे करणार, त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे. ही डिफेन्ससाठी लागणाऱ्या ज्या काही नवीन बाबी आहेत त्यासाठी विद्यापीठातील जे संशोधन आहे त्याचा कसा त्याच्यात उपयोग करून घेता येईल त्या दृष्टीने आपलं हे पुढे पाऊल आहे. आज आपल्या विद्यापीठाने पोस्ट डॉक्टरल फेलोशिप, एस्पायर रिसर्च मेंटर प्रोग्राम, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या योजना, डॉक्टर MR जयकर रोजगारक्षम कौशल्य कार्यक्रम, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, मूक्स आणि स्वयं अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना संधी दिलेल्या आहेत. शिक्षण घेताना ग्रंथ तितकेच मोलाचे. आमचे जयकर ज्ञानस्रोत केंद्र जागतिक दर्जाचे ग्रंथालय आहे, परंतु ग्रंथांसोबत अनुभव, संशोधन, उद्योग संपर्क, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समाजसेवा याचाही आपण शिक्षणात समावेश केलेला आहे. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर कुलगुरू म्हणून उभा आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या आजच्या या समारंभात प्रत्येक घटनेच्या साक्षात प्रत्यय आणि शब्दानुशब्द तुम्हाला जीवनातील नवे ध्येय देईल, तुमच्या विचारांना नवीन दिशा देईल आणि तुमच्या आत्मविश्वासाला बळकट करेल. प्रिय विद्यार्थी मित्र हो, आज तुम्हाला पदवी मिळत आहे. ही पदवी केवळ कागदवजा प्रमाणपत्र नाही, तर मेहनत, चिकाटी, समर्पण आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेची मान्यता आहे. तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही, तर समाज, राज्य आणि देशाच्या उन्नतीसाठी करणे ही खरी जबाबदारी आहे. जीवनात परीक्षा, निकाल, यश, अपयश या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु खरी शिकवण ही आहे की यश अपयश शिकण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक अडचण तुम्हाला नवीन अनुभव देते आणि प्रत्येक यश तुमच्या पुढच्या वाटचालीला नवा आरंभ असतो. मित्रांनो, आज तुम्ही पदवी घेऊन जाल, पण मी तुम्हाला कुलगुरू या नात्याने आणि पालक या नात्याने काही सांगू इच्छितो. ज्ञानाचा वापर समाजासाठी करा. केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर समाजातील गरजू, शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक उपक्रमांसाठी तुमचे ज्ञान वापरा. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा. आजच्या डिजिटल युगामध्ये AI, डेटा सायन्स, रोबोटिक, रिन्युएबल एनर्जी यासारख्या क्षेत्रातील कौशल्य आपण आत्मसात करा. नेहमीच संशोधनाचा विचार करा. नवीन संकल्पना, नवीन दृष्टिकोन आणि नाविन्य हेच तुमचे यश निश्चित करेल. महत्वाचे म्हणजे चिकित्सक बना. वैचारिक स्पष्टता हवी. ज्ञानाचे मोजमापन त्यावरून ठरते. आंतरराष्ट्रीय जे आपले करार झालेले त्यातनं आपल्याला नक्कीच लाभ होईल. परदेशातील अनुभव, भाषा, संस्कृती आणि सहकार्य तुमच्या दृष्टिकोनाला विस्तारित करतील. आत्मविश्वास आणि चिकाटी ही खूप महत्वाची आहे. यशाच्या मार्गावर अनेक अडथळे येतील, पण धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास हेच तुमचे मोठे शस्त्र आहे. मित्रहो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केवळ शैक्षणिक संस्था नाही, तर विद्यार्थ्यांना जगण्यासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी तयार करणारी संस्कृती आहे आणि ही महत्वाची राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आहे. आम्ही तुम्हाला आत्मनिर्भर, जागरूक, तर्कसंगत आणि नैतिक मूल्याची समृद्ध विद्यार्थी म्हणून घडवत आहोत. जागतिक स्तरावर
शिक्षित व्यक्तींची जबाबदारी फक्त आपला देश नाही तर संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी काम करणे हे होय. शांती, समता, स्त्री पुरुष समानता आणि पर्यावरणीय संवेदनशीलता या मूल्याच्या जागतिक स्तरावर प्रसार करण्याची संधी तुम्हाला मिळते. मित्रहो, विद्यापीठाच्या इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना खरं तर संशोधन, सामाजिक उपक्रम आणि संस्कृती कार्य घडली आहेत. आजपर्यंत तुम्ही या परंपरेचा भाग होता आणि भविष्यातही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्या प्रगतीचा मार्ग सोपा नाही, पण तुमच्यासोबत तुमचा शिक्षक, कुटुंब आणि विद्यापीठाचा आधार नक्कीच राहील. विद्यार्थी मित्रहो, आज मी तुमच्यासमोर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणखी एक सांगणार आहे. ज्ञान, कौशल्य, अनुभव आणि नैतिकता याचा संगमच तुमचं भविष्य घडवेल. तुमच्या हातात मिळालेली पदवी ही केवळ सुरुवात आहे. तिच्या बळावर तुम्ही समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान द्याल अशी मला खात्री आहे. सर्व मान्यवर, पालकगण, शिक्षक आणि आजचे मानकरी विद्यार्थी मित्र, समाज माध्यमे यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मी पुन्हा स्वागत करतो आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.